सगळ्यांना नमस्कार. अनुष्टुप प्रतिष्ठान आणि देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन देवरूख यांच्या संयुक्त विद्यमानं कला, संस्कृती, साहित्य, व्यवहार या विषयावरच्या परिसंवादाचा मी शेवटचा वक्ता म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. या सत्राच्या अध्यक्ष मराठीतील महत्वाच्या कवयित्री आणि समीक्षिका डॉक्टर प्रभा गणोरकर मॅडम, उपस्थित सर्व व्यासंगी अभ्यासू मंडळी, डॉक्टर शीतल पावसकर मॅडम यांनी सांस्कृतिक राजकारणाच्या संदर्भामध्ये जी एक भूमिका मांडलेली आहे ती माझ्या विवेचनाच्या पार्श्वभूमीसाठी मला अतिशय उपयोगी पडणारी असं मला वाटतं. त्यामुळे मी मॅडमना आधीच धन्यवाद देतो, कारण मी वाङ्मयीन संस्कृती आणि वाङ्मयीन नियतकालिके या विषयावरती माझं काही म्हणणं जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय अत्यंत विस्तृत आहे, म्हणजे जसं मॅडम पण म्हणाल्या की वाङ्मयीन संस्कृती या संकल्पनेचा पैस खूप विस्तृत आहे आणि व्यामिश्र स्वरूपाचा आहे. ते आता शीतल मॅडमने जी मांडणी केली त्याच्यातनं आपल्या लक्षात आलेलं असेल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अनेक अंग उपांग विचारात घेतल्याशिवाय त्याच्या संदर्भातलं वाङ्मयीन संस्कृतीच्या संदर्भातलं आपलं आकलन हे सर्वांगीण स्वरूपाचं करून घेणं शक्य नाहीये. महत्वाचं म्हणजे कोणत्याही भाषक समाजाच्या समग्र सांस्कृतिक विश्वाला घडवणाऱ्या विविध घटकांपैकी एक म्हणून वाङ्मयीन संस्कृतीचा आपल्याला विचार करावा लागतो, हे आपल्याला विसरता येत नाही. म्हणजे मराठी भाषकांची संस्कृती जी घडलेली आहे किंवा घडण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये वाङ्मयीन संस्कृती हा एक घटक आहे. त्याच्यामध्ये अनेक घटक आहे ज्याची सकाळपासून आपण चर्चा करत आहोत. त्यामुळे विशिष्ट भाषिक समाजाच्या सांस्कृतिक विश्वाची स्थितीगती वाङ्मयीन संस्कृतीच्या स्थितीगतीहून निराळी असू शकत नाही, हे आपण ध्यानात घ्यायला हवं. म्हणजे लोकसंस्कृती, भाषा आणि माध्यम संस्कृती अशा 3 सूत्रांचा विचार केल्यानंतर त्याच्यातनं जे आपल्या संस्कृतीचं, मराठी भाषक संस्कृतीचं एक चित्र आपल्यासमोर उमटतंय, त्याच्यापेक्षा वेगळं काही चित्र वाङ्मयीन संस्कृतीचं आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल असं मला वाटतं. किंबहुना विशिष्ट समाजाच्या सांस्कृतिक विश्वाची स्तरनिश्चिती त्या विशिष्ट भाषक समाजाच्या वाङ्मयीन संस्कृतीची पत आणि नेमकी प्रत काय आहे यावर अवलंबून असते असं म्हणणं अधिक उचित ठरेल. वाङ्मयीन संस्कृती म्हणजे काय, गणोरकर मॅडमने सुरुवात केलेली होती. नेमकेपणानं सांगायचं तर लिहिलं जाणारं, निर्माण होणारं वाङ्मय, ते लिहिणारा त्याचा निर्माता लेखक वर्ग, वाङ्मयाला पुस्तक रूपाने, साहित्य कृतीच्या रूपाने आकार देणारा प्रकाशक, साहित्य कृतीचे विक्रेते, वितरक, साहित्य कृतीचे वाचक, सामान्य ते रसिक वाचक, अनेक स्तर आहेत, साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, आणि सध्याच्या काळात या दोन्ही कॅटेगरीच्या पेक्षा तिसरी पण एक कॅटेगरी, तिचा उल्लेख करायची काही गरज नाही. साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, साहित्य कृती प्रकाशनाचे कार्यक्रम, सोहळे, साहित्य कृतींच्या प्रस्तावना, साहित्य कृतींच्या मलपृष्ठावरील मजकूर, पाठराखण, ब्लर, कविता, कथा, ललित गद्य, कादंबरी, अंश आणि वाङ्मय विषयक समीक्षात्मक मजकूर प्रकाशित करणारी नियतकालिक म्हणजे वाङ्मयीन नियतकालिक, त्याचबरोबर वृत्तपत्र, नियतकालिक, यातून छापून येणारा साहित्य आणि साहित्य कृती विषयक मजकूर, त्याला ओळख, आस्वाद, परीक्षण, परिचय अशी वेगवेगळी नावं आपण देत असतो आपल्या सोयीनुसार. समाज माध्यमांमधून प्रसारित होणारा, विशेषतः फेसबुकच्या भिंतीवरून सर्वदूर जाणारा लेखक, साहित्य, साहित्यकृती यांविषयीचा मजकूर, वाङ्मय विषयक कार्य करणाऱ्या संस्था, वाङ्मयीन चर्चासत्र, परिसंवाद, विविध स्तरांवरील साहित्य संमेलने, साहित्य कृतींना, लेखकांना शासनाच्या स्तरावरून तसेच अन्य संस्था, व्यक्ती यांच्याकडून दिले जाणारे अगणित पुरस्कार, शासन स्तरावरून राबवल्या जाणाऱ्या साहित्य विषयक लेखन, प्रकाशन याबाबतच्या अनुदान योजना, म्हणजे राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संस्कृती मंडळ यांच्याकडनं लेखकांना अनुदान वगैरे प्रकाशनाकरता जे दिलं जातं ते, अखिल भारतीय ते जिल्हास्तरीय साहित्य संमेलनांना दिली जाणारी अनुदानं, अगदी इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे साहित्याचे शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रम, अशा अनेक घटकांच्या एकत्र येण्यातून वाङ्मयीन व्यवहार घडत असतो आणि त्यातूनच वाङ्मयीन संस्कृतीला काही एक आकार प्राप्त होत असतो. हे अभ्यासक्रमाबद्दलचा शीतल मॅडमने पण उल्लेख केला. मला या ठिकाणी एक उदाहरण द्यावंसं वाटतं सांस्कृतिक राजकारणाच्या संदर्भामध्ये. एक 4-5 वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये दिनकर मनवर यांची एक कविता होती, त्याच्यावरनं फार गहजम माजलेला होता. आणि मी काही त्याचा वृत्तांत सांगण्यासाठी उभा नाही या ठिकाणी, आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे. आणि त्या अभ्यास मंडळाला ती कविता मागे घ्यावी लागली अभ्यासक्रमामधनं. आणि माझ्यासारख्या एका माणसाला असा प्रश्न पडला की
अ, सरांनी जसं सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की वाचन ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि सरांनी दोन शब्द वगळले आणि त्याच्याकरता एकच शब्द वापरला, आकलन आणि भान. याच्यासाठी मी एकच शब्द वापरेन, वाचन असं सर म्हटले. तर मला तोच प्रश्न तेव्हा पडला होता की कवितेचं आकलन आणि कवितेचं भान हे ज्या वाचनातनं निर्माण होतं, त्या वाचनाच्या प्रक्रियेचं शिक्षणाच्या एवढ्या वर्षांच्या प्रवासानंतर नेमकं काय झालं, हा एक सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न आपल्या वाङ्मयीन संस्कृतीपुढे त्या घटनेने निर्माण केला असं मला वाटतं आणि ते मला या निमित्ताने आठवलं म्हणून सांगावंसं वाटतं. म्हणजे हा जो सगळा वाङ्मयीन व्यवहार आहे त्याचा इतका विस्तृत पैस आहे, पट आहे. त्या वाङ्मयीन व्यवहारामधनं वाङ्मयीन संस्कृती आकाराला येत असते. परंतु निव्वळ वाङ्मयीन व्यवहार म्हणजे वाङ्मयीन संस्कृती नव्हे. तर वाङ्मयीन व्यवहारातील, नाही तर अलीकडे काय झालंय की आम्ही वाङ्मयीन संस्कृती घडवतो अशा घोषणा देणारी अनेक व्यासपीठं मराठी वाङ्मय व्यवहारामध्ये आपल्याला दिसतात. ज्याचा उल्लेख केला की मी विद्यापीठामध्ये काम करतो, त्याच्यामुळे आम्ही गेल्या एक साधारण 5 वर्षांपासून अनुभव घेतोय की विशिष्ट विचार प्रणालीचा कार्यक्रम राबवण्याचे फरमान, आदेश हे शासन स्तरावरून निघत असतात आणि त्याचा अतिशय इमाने इतबारे पाईक म्हणून त्याचं पालन आमची सगळे व्यवस्थेचे धुरीण हे बसलेले असतात आणि दुसरीकडे विसंगती म्हणजे ते सगळे धुरीण उच्च विद्या विभूषित विद्वान परदेशवारी करणारे असे स्कॉलर लोक असतात. तर हे आपल्या वाङ्मयीन व्यवहाराचं स्वरूप आहे. तर ते म्हणजे तो वाङ्मयीन व्यवहार, तो निव्वळ वाङ्मयीन व्यवहार म्हणजे वाङ्मयीन संस्कृती नव्हे, तर वाङ्मयीन व्यवहारातील विविध घटकांच्या चलनवलनातून प्रत्ययास येणारा मूल्यव्यूह वाङ्मयीन संस्कृतीची स्वरूप निश्चिती करत असतो. वाङ्मय विषयक दृष्टिकोन, वाङ्मय निर्मात्यांचं विश्वभान, वाङ्मयीन परंपरा आणि वाङ्मयीन नवता याविषयीची भूमिका, वाङ्मय निर्मिती मागील प्रेरणा, साहित्य कृतीचा आशय, साहित्य कृतीची अभिव्यक्ती, तिचा रूपबंध याविषयीचे रूढ संकेत, वाङ्मय विषयक चर्चेच्या जागा, वाङ्मय अभ्यासाची स्थितीगती, वाङ्मयाची समीक्षा, वाङ्मयीन अभिरुची, वाङ्मयीन वाचन संस्कृती, अशा सगळ्या बाबी वाङ्मयीन संस्कृतीच्या गाभ्याशी असणाऱ्या मूल्यव्यूहाला आकार देत असतात. याचा अर्थ वाङ्मयीन व्यवहार आणि त्याच्या चलनवलनासाठी प्रेरक ठरणारा वाङ्मयीन मूल्यव्यूह वाङ्मयीन संस्कृती या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे विशिष्ट भाषक समाजाच्या कोणत्याही कालखंडातील वाङ्मयीन संस्कृतीचं स्वरूप समजून घेण्यासाठी त्या विशिष्ट समाजाचा वाङ्मयीन व्यवहार नेमक्या कोणत्या वाङ्मयीन मूल्य व्यवहाराच्या बळावर सुरू आहे किंवा आकारास आलेला आहे याचं आकलन करून घेणं अनिवार्य आहे. सकाळपासून जी चर्चा झाली त्याच्यामध्ये आपल्याला दिसतच आहे की आपला वाङ्मयीन संस्कृतीच्या केंद्रस्थानी असणारा मूल्यव्यूह हा कोणत्या दिशेने चाललेला आहे. म्हणूनच समकालीन मराठी भाषक समाजाच्या वाङ्मयीन संस्कृतीचा उभा आडवा छेद घेताना वर्तमान मराठी भाषक समाजाचा वाङ्मय व्यवहार जाणून घेणे आणि त्याच्या मुळाशी असलेल्या वाङ्मयीन मूल्य व्यवहाराचं स्वरूप लक्षात घेणं आवश्यक आहे. वाङ्मयीन व्यवहाराला चालना देणाऱ्या अनेकानेक घटकांपैकी वाङ्मयीन नियतकालिक हा एक विशेष लक्षणीय घटक आहे आणि मी माझं या निबंधापुरतं लक्ष वाङ्मयीन नियतकालिक या घटकावरती केंद्रित केलेलं आहे. मुळात साहित्य निर्मिती आणि तिचं पुस्तक रूपाने प्रकाशन या मधल्या अवकाशात वाङ्मयीन नियतकालिकांचं स्थान असतं असं मला वाटतं. अर्थात लिहिल्या जाणाऱ्या कविता, कथा, ललित गद्य अशा सगळ्या साहित्यासाठी आणि साहित्य विषयक समीक्षात्मक किंवा अन्य मजकुरासाठी प्रथम प्रकाशनार्थ उपलब्ध असलेली जागा म्हणजे वाङ्मयीन नियतकालिक होय. पुस्तक किंवा ग्रंथ यांची निर्मिती करण्याची प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता खूप सुलभ आणि सुकर झालेली असली तरी सुद्धा वर्तमानात आपलं लेखन थेट पुस्तक रूपात प्रकाशित करून लेखक होणं ही बाब आता फारशी विशेष राहिलेली नाहीये. असं जरी असलं तरी आपलं लेखन हे सुरुवातीला पुस्तक रूपाने येण्याच्या आधी सुरुवातीला एखाद्या वाङ्मयीन नियतकालिकातून प्रकाशित करणं अद्यापही महत्वाचं मानलं जात आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे. विशेषतः वाङ्मयाच्या क्षेत्रात नव्याने दाखल होणाऱ्यांसाठी तर वाङ्मयीन नियतकालिक हे आश्वासक ठिकाण असतं. म्हणूनच पुस्तक रूपापर्यंत पोहोचण्याच्या साहित्य निर्मितीच्या प्रवासातील एक मधला महत्वाचा टप्पा म्हणून वाङ्मय नियतकालिका आपल्या समोर प्रथमता येतात. म्हणूनच त्या त्या कालखंडातील साहित्य निर्मितीचा प्रवाह वाहता ठेवण्याच्या दृष्टीने वाङ्मय नियतकालिका महत्वाची ठरत असतात. त्यातूनच साहित्य क्षेत्रातील नवनवीन प्रवाहांना, प्रवृत्तींना वाङ्मय नियतकालिकांमध्ये जागा मिळत असते आणि मग कालांतराने नवनवीन प्रवाह प्रवृत्ती वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये दखलपात्र ठरत असतात, स्वतंत्र स्थान निर्माण करत असतात. दुसऱ्या बाजूला वाङ्मय व्यवहारामुळे वाङ्मयीन क्षेत्रातील काही घडामोडींमुळे वाङ्मय नियतकालिकांना अवसर प्राप्त होतो. दोन्ही प्रकारच्या वाङ्मय नियतकालिकांची उदाहरणं आपल्याला वाङ्मय नियतकालिकांच्या इतिहासात दिसतात. श्रीपूंनी सुरू केलेल्या सत्यकथेने
नवसाहित्याच्या प्रवाहाला, नवकविता आणि नवकथेच्या प्रवाहाला सत्यकथेच्या अंकांमधनं नवकविता आणि नवकथा प्रकाशित झाल्यानंतर एक चर्चेचा एक अवकाश मराठी वाङ्मय संस्कृतीमध्ये निर्माण झाला आणि त्याच्यामधनं नवसाहित्य ही संकल्पना प्रस्थापित आणि प्रतिष्ठित झालेली दिसते. दुसऱ्या बाजूला अस्मिता दर्श सारखं एक नियतकालिक 1960 नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याकडे आलं आणि साठोत्तरी वाङ्मय प्रवाहामधला दलित साहित्याचा प्रवाह जो होता त्याचा पुरस्कार करण्याचं, त्याचं प्रवर्तन करण्याचं काम अस्मिता दर्श या नियतकालिकाने मोठ्या प्रमाणात केलं. त्याच्यामुळे वाङ्मय नियतकालिक दोन्ही पद्धतीने वाङ्मय संस्कृतीमधल्या चलनवलनाला दिशा देण्याचं काम करत असत असं आपल्याला दिसून येतं. या अनुषंगाने मराठी नियतकालिकांची सूची खंड पहिला शंगो दाते आणि सहकारी यांनी तयार केलेला. त्याच्या प्रस्तावनेमध्ये शंगो दातेंनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे. ते विधान या ठिकाणी नोंदवणं आवश्यक आहे. ते विधान असं आहे, राजकीय इतिहासातील व्यक्तींचे स्थान आणि वाङ्मय इतिहासातील नियतकालिकांचे स्थान एकच आहे. बाकीची तुलना करू नका बरं का. राजकीय व्यक्ती आणि वाङ्मय नियतकालिका त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ आपल्या लक्षात येईल. राजकीय इतिहासातील व्यक्तींचं स्थान आणि वाङ्मय इतिहासातील नियतकालिकांचं स्थान एकच आहे. ग्रंथ ही स्थिर विकसित घटना म्हटली तर नियतकालिक हे छोटे मोठे विकासक्षम व्यक्तित्व म्हणावे लागेल. नियतकालिक हे एक छोटे मोठे विकासक्षम व्यक्तित्व म्हणावे लागेल. त्याच्यामधला प्रत्येक शब्द मला अतिशय महत्वाचा वाटतो की ग्रंथ ही स्थिर विकसित घटना आहे आणि नियतकालिक हे छोटे मोठे विकासक्षम विकसनशील ज्याच्यामध्ये विकासाच्या शक्यता आहे अशा वाङ्मयांसाठी, अशा साहित्याकरता वाङ्मयाकरता उपलब्ध असलेलं आहे एक महत्वाची जागा आहे. या विधानावरून वाङ्मय संस्कृतीमधलं वाङ्मय नियतकालिकांचं स्थान अतिशय सुस्पष्ट होत जातं. मराठी कविता, कथा, कादंबरी, एकांकिका, निबंध, लघुनिबंध, ललित निबंध, ललित गद्यात्मक लेखन, चरित्रात्मक, आत्मचरित्रात्मक लेखन अशा विविध वाङ्मय प्रकारातील आजवरच्या वाटचालीची सुरुवातीची पावलं बहुतांश प्रमाणात वाङ्मय नियतकालिकांमधूनच पडलेली आहे. या वाङ्मय प्रकारांच्या विकसनास वाङ्मय नियतकालिकांनी मौलिक असा हातभार लावलेला आहे. म्हणजे वाङ्मयाच्या इतिहासामध्ये मराठी लघुकथेचा इतिहास हे जर का आपण पाहिलं तर त्याची मांडणी अनेक वाङ्मय इतिहासकारांनी ही नियतकालिकांच्या नावांनी केलेली आहे. नियतकालिकांच्या नावांनी केलेली असं आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यामुळे या वाङ्मय प्रकारांच्या विकसनास वाङ्मय नियतकालिकांनी मौलिक असा हातभार लावलेला आहे. म्हणूनच त्या कालखंडातील वाङ्मय निर्मितीचे साक्षीदार आणि साथीदार म्हणूनही वाङ्मय नियतकालिकांचं महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणजे एका बाजूला वाङ्मय नियतकालिक ही त्या काळातल्या वाङ्मयाला समकालीन असतात. त्या कालखंडातल्या वाङ्मय निर्मितीचे ते साक्षीदार आणि साथीदार असतात म्हणून ती महत्वाची आहे. आणि म्हणूनच वाङ्मय इतिहास लेखनाचं एक साधन म्हणून वाङ्मय नियतकालिकांच्या अंकांची एक मौलिक दस्तऐवज म्हणून असलेली लक्षणीयता आपल्याला ध्यानात घ्यावी लागते. एकंदर वाङ्मय व्यवहाराचा एक भाग असलेली वाङ्मय नियतकालिक समकालीनत्व आणि ऐतिहासिकता या दोन्ही बिंदूंवरती महत्वाची ठरतात. त्या दोन्ही अंगांनी ती महत्वाची ठरतात असं आपल्याला म्हणता येतं. पुन्हा त्या कालखंडातील लेखक वर्ग सर्जनशील व समीक्षात्मक लेखन, वाङ्मय घडामोडी, घटना असा वाङ्मय व्यवहारासाठी अनिवार्य अवकाश उपलब्ध करून देण्याकरता वाङ्मय नियतकालिकांचं त्या कालखंडातील सक्रिय अस्तित्व कारणीभूत ठरत असतं. किंबहुना त्या कालखंडातील वाङ्मय संस्कृतीला आकार देणारा वाङ्मय व्यवहाराचा एक अक्ष म्हणून वाङ्मय नियतकालिकाचं महत्वाची ठरतात. म्हणजे आपण वाङ्मय संस्कृतीचा सगळा पैस बघितला तर त्याच्या केंद्रस्थानी अक्ष म्हणून वाङ्मय नियतकालिक आणि त्याच्याशी वाङ्मय संस्कृतीचे सगळे घटक जोडलेत असं आपल्याला निश्चितच लक्षात येईल. वाङ्मय संस्कृतीला आकार देण्यामध्ये वाङ्मय नियतकालिके नेमकी कशा प्रकारची भूमिका बजावतात या संबंधी काही मुद्दे मांडण्याच्या आधी वाङ्मय नियतकालिकाच्या संकल्पनेबाबत काही बाबी नोंदवणं मला इथं आवश्यक वाटतं. सर्जनशील साहित्य आणि साहित्य समीक्षा प्रकाशित करणारे नियतकालिक म्हणजे वाङ्मय नियतकालिक हे एक मूलभूत सूत्र वाङ्मय नियतकालिकाची विशुद्ध संकल्पना मांडणार आहे. म्हणजे ललितच्या 1991च्या अंकामध्ये एक परिसंवाद प्रकाशित झालेला आहे. वाङ्मय नियतकालिकांना लागलेलं ग्रहण असं त्या परिसंवादाचं शीर्षक आहे. आणि त्याच्यामध्ये अशोक शहाणे, लक्ष्मण माने, नादो महानोर, वसंत दावकर, यदी फडके आणि श्रीपू भागवत या सगळ्यांनी आपली मतं त्या परिसंवादामध्ये मांडलेली आहे. त्या परिसंवादामध्ये श्रीपू भागवतांनी जे एक विधान केलेलं आहे वाङ्मय नियतकालिकाच्या संकल्पनेबद्दल ते आपण समजून घेण्याची गरज आहे. कारण काय की सध्या आपण एका संभ्रमाच्या अवस्थेमध्ये आहोत की वाङ्मय काय अवाङ्मय काय हे कळेन असं झालेलं आहे आपल्याला.
आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणून मला वाटतं की श्रीपू काय म्हणतात वाङ्मयीन नियतकालिकांच्या संकल्पनेबद्दल. श्रीपूंचं विधान असं आहे, कठोर वाङ्मयीन मूल्यांवर पारखून कठोर वाङ्मयीन मूल्यांवर पारखून वैचारिक गंभीर साहित्य समीक्षा प्रसिद्ध करते, तेच वाङ्मयीन नियतकालिक, अशी एक व्याख्या त्यांनी मांडलेली आहे. काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये वाङ्मय व्यवहार विषयक तपशिलाची भर पडलेली आहे. म्हणजे श्रीपूंनी दुसऱ्या एका ठिकाणी वाङ्मयीन नियतकालिकांच्या संकल्पनेबद्दल म्हणताना असं लिहिलं होतं की ललित या नियतकालिकाला मी वाङ्मयीन नियतकालिक म्हणू शकत नाही. श्रीपू त्याकरता राजी नाहीये. पण काळाच्या ओघामध्ये वाङ्मयीन नियतकालिक या संकल्पनेचा विस्तार झालेला दिसतो आणि मग वाङ्मय व्यवहार विषयक तपशील देणारी ललित सारखी नियतकालिक सुद्धा वाङ्मयीन नियतकालिक म्हणून पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर वाल कुलकर्णींनी मराठी वाङ्मय कोशाच्या खंड 4 वाङ्मयीन नियतकालिकाची संकल्पना मांडली. ते म्हणतात, वाल असं म्हणतात, सर्जनात्मक लेखन, साहित्य समीक्षा आणि साहित्य वार्ता यांना वाहिलेली नियतकालिक म्हणजे वाङ्मयीन नियतकालिक. अर्थात श्रीपूंनी मांडलेली भूमिका आणि वालंनी मांडलेली भूमिका या दोन्हींची सांगड आपण जर घातली तर आपल्याला वाङ्मयीन नियतकालिकाची संकल्पना अशा पद्धतीने सांगता येऊ शकेल. कठोर वाङ्मयीन मूल्यांवर पारखून गंभीर भूमिकेतून सकस सर्जनात्मक लेखन, साहित्य समीक्षा, साहित्य विषयक अन्य लेखन प्रसिद्ध करण्यासाठी वाहिलेलं नियतकालिक म्हणजे वाङ्मयीन नियतकालिक असं आपल्याला म्हणता येतं. ही संकल्पनात्मक मांडणी सुस्पष्ट करणं निकडीचं आहे. मी म्हटलं की तो वाङ्मयीन आणि अवाङ्मयीन संभ्रम आपला दूर होणं आवश्यक आहे. नाहीतर मग सध्या अशी अनेक नियतकालिक प्रकाशित होतात, ते जे छापतात त्याचं लेबल वाङ्मयीन असतं पण आतमध्ये सगळं अवाङ्मयीन असतं. किंवा कविता रतीचा एक फेक अंक प्रकाशित झाला, एक खोटा अंक प्रकाशित झाला कविता रतीचा, एक नाही 3-4 झाले, आणि त्याच्या आधी भाषा आणि जीवनचे फेक अंक प्रकाशित झाले आणि त्याच्यामध्ये सगळा अवाङ्मयीन मजकूर छापला गेला. वरती नाव भाषा आणि जीवन आणि मध्ये भाषेबद्दल काहीच नाही, जीवनाचा तर प्रश्नच नाही. आणि कविता रतीवरती शीर्षक आहे, मध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, रसायनशास्त्र यांच्या संदर्भातले शोध निबंध, अशा गोष्टी प्रकाशित झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ही संकल्पनात्मक सुस्पष्टता असणं गरजेचं असं मला वाटतं. अन्यथा वाङ्मयीन नियतकालिकांच्या कार्याची अर्थपूर्णता समजून घेताना संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणूनच या व्याख्येच्या कसोटीवर गेल्या 2-3 दशकातली नियतकालिक आपण तपासून पाहिली तर वाङ्मयीन नियतकालिक या संकल्पनेला पात्र ठरणारी, या संज्ञेला पात्र ठरणारी नियतकालिक ही अत्यल्पच आहे, खूप कमी प्रमाणात आहे. ही बाब आपल्याला सहजपणे मान्य करावी लागते. आता सध्याच्या काळामध्ये साधना, परिवर्तनाचा वाटसरूप, समाज प्रबोधन पत्रिका, महाअनुभव, नवभारत ही नियतकालिक आहे. पण ही या संकल्पनेच्या कसोटीमध्ये कितपत यांचा समावेश करता येईल हा याचा विचार आपण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. मी हे का सांगतोय, मला हे का सांगण्याची गरज आहे, तर मला एका वाङ्मयीन नियतकालिकाचा संपादक म्हणून मी जे काम करतोय त्याच्यातनं मला सतत असं जाणवतं अलीकडच्या काळामध्ये की वाङ्मयीन नियतकालिकांचं वाङ्मयीन संस्कृतीमधलं असं जे स्थान आहे ना ते दिवसेंदिवस ढळत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे वाङ्मयीन संस्कृतीमधली जी चलनवलनाची प्रक्रिया आहे तिला कुठेतरी खीळ बसते असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे वैचारिक आणि वाङ्मयीन याच्यातला भेद पण आपल्याला सुस्पष्टपणे समजून घेण्याची गरज आहे. म्हणून ही जी साधना, समाज प्रबोधन पत्रिका वगैरे, वाटसरू वगैरे हे जे काम करतायत यांच्या अंकाच्या काही पानांमध्ये वाङ्मयीन मजकुराला निश्चितच जागा आहे. म्हणजे वाटसरूचा दिवाळी अंक यावर्षी चक्क पूर्ण वाङ्मयीन अंक आहे, पूर्णच्या पूर्ण कवितांनी सजलेला अंक आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे त्याचा विचार आपण करू शकतो, पण एकूण त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्याला वाङ्मयीन नियतकालिक म्हणून काय तपासून पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून दुसरीकडे वर्षातून एखादा अंक, वार्षिक अंक, दिवाळी अंक प्रकाशित करणारी काही नियतकालिक आहे. त्यापैकी दिवाळी अंकांचा विचार हा वाङ्मयीन नियतकालिक म्हणून करावा का असा माझा प्रश्न आहे. दिवाळी अंकांचं एकंदर स्वरूप, त्यांचं अर्थकारण, त्यांचा वाचक वर्ग हे सगळं लक्षात घेतलं तर दिवाळीच्या सांस्कृतिक पर्वाचा एक भाग म्हणून दिवाळी अंकांचा विचार करावा लागतो. त्यांच्याकडून निखळ वाङ्मयीन भूमिकेची अपेक्षा करणं अवास्तव आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या विभिन्न पातळ्यांवरील हितसंबंधांची जपणूक करणारा, सांस्कृतिक राजकारणाची पाठराखण करणारा एखादा अंक 1-2 वर्षातून प्रकाशित करणं हा पण गेल्या 2 दशकातील मराठी वाङ्मयीन नियतकालिकांचा एक धर्म झालेला असं दिसून येतं. आणि चमकोगिरी करणं, माझ्या भाषेत सांगायचं तर बरोबर आहे, चमकोगिरी करणं आणि काही लोकांना समाज माध्यमांवरती हाताशी धरून त्यांना टॅग करून त्या चमकोगिरीला आणखीन चमकवण्याचा प्रयत्न करणं, हे जे प्रकार आहेत याच्याबद्दल सुद्धा वाङ्मयीन नियतकालिकांनी सावध राहायला पाहिजे आणि वाचकांनी पण सावध राहायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे वर्षातून एखादा अंक प्रकाशित करणारी हौशी नियतकालिक ही कालही होती, आजही आहेत आणि उद्या कदाचित जास्त असतील, कमी तर होणारच नाही. अशा नियतकालिकांच्या असण्याने वाङ्मयीन व्यवहारातील निव्वळ व्यवहार तेवढा पृष्ठभागावर तरंगत आहे.
वाङ्मय कधीच रसातळाला बुडलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. बंचुकेपणा आणि गटबाजी यांनी वाङ्मय व्यवहार काळवडलेला आहे. त्यात ज्यांचा उल्लेख दीपक पवार सरांनी केला, ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांना करण्याचा हक्क आहे, पण मी मराठीचा प्राध्यापक माझाही हक्क आहे. त्यात मराठीचा प्राध्यापक या जमातीच्या अप्पलपोटेपणाची आणि भामटेपणाची भर पडली. वाङ्मय विषयक गांभीर्यपूर्वक दृष्टिकोनाच्या जागी व्यावहारिक तडजोडींना वरचढ ठरवून स्वार्थाची पूर्तता करून घेण्यासाठी सहाय्य करणारी, पदोन्नती, पीएचडी पदवी यासाठी आवश्यकता असलेले तथाकथित शोधनिबंध छापणारी असंख्य जर्नल्स, नियतकालिक नाही बरं का, जर्नल्स ही गल्ली बोळामध्ये सुरू झालेली वर्तमानात. मराठी वाङ्मय संस्कृतीला आकार देणाऱ्या वाङ्मय व्यवहाराला नासवण्याचं काम अशा नियतकालिकांनी गेल्या 2 दशकामध्ये इमाने इतबारे केलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. हा सर्व उहापोह केल्यानंतर वर्तमानातील मराठी वाङ्मय संस्कृतीचा अक्ष ठरू शकतील अशी वाङ्मय नियतकालिक नेमकं काय करतायत किंवा ती कोणती, याचा जर विचार केला तर काही नियतकालिकांकडे आपल्याला बघावं लागेल. साहित्य संस्थांची मुखपत्र आहेत, ती मध्येच उभारी घेतात, मध्येच अंधारामध्ये जातात. तर त्याच्यामध्ये प्रतिष्ठान आणि युगवाणी हे उसळी मारून परत वर येत आहेत, कारण दोघांनाही चांगले संपादक लाभलेले आहेत. ललित आहे, खेळ आहे, मुक्त शब्द आहे, नवानुष्टुभने पुन्हा नव्याने इनिंग सुरू केलेली आहे, काव्याग्रह आहे, मी कविता रथीचा उल्लेख करणं उचित नाही, सर्वधारा आहे. अशा काही नियतकालिकांची नावं इथं आपल्याला नमूद करता येतील. आणि त्याच्या जोडीला काही प्रश्न आहेत माझे. अस्मिता दर्शचं काय झालं, पंचधारा काय करते वर्तमानात, पंचधारेचा उज्ज्वल इतिहास आहे, पण पंचधारा वर्तमानात काय करते हा एक मोठा प्रश्न आहे. अस्मिता दर्शचं पांतावणे सर गेल्यानंतर काय झालं हा एक मोठा प्रश्न आहे. शीतल मॅडमने त्याच्याकडे निर्देश केला की केवळ ब्राह्मणी गटांमध्येच फक्त गटबाजी आणि सांस्कृतिक राजकारण नाही, तर पुरोगामी गटांमध्ये सुद्धा आहे. अस्मिता दर्शला कदाचित त्याचा फटका बसलेला असावा. महाराष्ट्र साहित्य पत्रिका ही कोणाकरता नित्य कोण वाचतं हाच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मराठी साहित्य संस्कृतीचं केंद्र म्हणून मिरवणारी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांची साहित्य पत्रिका ती कोण वाचतं आणि त्याच्यात कोण लिहितं हा एक मोठा गहन प्रश्न झालेला आहे. तर त्याच्यामुळे काही मोजकीच वाङ्मय नियतकालिका आपल्याला नव्या सर्जनशील लेखनासाठी आणि समीक्षात्मक मांडणीसाठी अनिवार्य असा अवकाश वर्तमान मराठी वाङ्मय संस्कृतीच्या परिघात अल्प प्रमाणात का होईना पण उपलब्ध करून देत आहेत, ही दिलासादायक बाब आहे. मराठी वाङ्मय संस्कृती घडवण्यासाठी उपकारक ठरणाऱ्या वाङ्मय चर्चा, वादविवाद आणि वाङ्मय विद्वत्तेचे प्रदर्शन यासाठी आवश्यक अवकाश दिवसेंदिवस आकुंचन पावत असताना, म्हणजे चर्चासत्रांमध्ये निबंध वाचला गेला पाहिजे, हा वाङ्मय संस्कृतीचा अवकाश जो आहे तो दिवसेंदिवस संकुचित होत चाललेला आहे. याच्याबद्दल आपण निश्चितच खेद व्यक्त करायला पाहिजे. तर यासाठी आवश्यक अवकाश दिवसेंदिवस आकुंचन पावत असताना या काही निवडक वाङ्मय नियतकालिकांच्या अंकांमधून त्याकरता काही जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय, ही निश्चितच दिलासादायक बाब. या वाङ्मय नियतकालिकांची वाङ्मय संस्कृतीच्या जडणघडणीतील विकसन प्रक्रियेतील नेमकी भूमिका जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की वाङ्मय नियतकालिकाचं जीवित कार्य नेमकं काय असतं किंवा काय असायला पाहिजे. वाङ्मय नियतकालिकाच्या अस्तित्वाची अर्थपूर्णता काय असते, एखादा महाराष्ट्र फाउंडेशन किंवा दुसरा पुरस्कार का आणखीन काही असतं वेगळं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे वाङ्मय नियतकालिकाच्या जीवित कार्याबद्दल आपल्याला नेमकेपणाने जाणून घेण्याची गरज असं मला वाटतं. मी 5 मुद्द्यांमध्ये वाङ्मय नियतकालिकांचं जीवित कार्य काय, त्यांच्या अस्तित्वाची पूर्णता कशी असू शकते याच्याबद्दल सांगण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतो. पहिला मुद्दा आहे की वाङ्मय क्षेत्रातील नव्या उर्मींची दखल घेणं, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांना दिशा दिग्दर्शन करणं. आता वाङ्मय नियतकालिका लेखक घडवतात का नाही याच्यावरती स्वतंत्र परिसंवाद घेता येऊ शकेल. तर वाङ्मय क्षेत्रातील नव्या उर्मींची दखल घेणं, त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दिग्दर्शन करणं आणि त्यांच्या जडणघडणीस सहाय्यभूत ठरणं. दुसरा मुद्दा आहे की वाङ्मय क्षेत्रातील नव्या वृत्ती प्रवृत्तींचं स्वागत करतानाच वाङ्मयीन परंपरेतील सत्वांशाची बूज राखणं, अतिशय महत्वाचा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे विशिष्ट काळातील वाङ्मयीन प्रवृत्तींचं समग्र चित्र दाखवण्याचा प्रयत्न करणं. विशिष्ट काळातील वाङ्मयीन प्रवृत्तींचं समग्र चित्र दाखवण्याचा प्रयत्न करणं, वाचकांच्या वाङ्मय अभिरुचीला वळण लावण्यासाठी प्रयत्नशील राहणं, वाचकांच्या वाङ्मय अभिरुचीची जाणीवपूर्वक जोपासना आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहणं. आणि 5वा मुद्दा आहे वाङ्मय संस्कृती निकोप आणि चैतन्यमय राखण्यासाठी कार्यरत राहणं. मला वाटतं ही खूप आदर्श कल्पना आहे 5 मुद्दे. तसं नियतकालिक मराठीमध्ये होतं का आणि आहे का आणि असेल का या प्रश्नाची काही सकारात्मक उत्तर आपल्याला देता येईल. पण या 5ही मुद्द्यांच्या अनुषंगाने आपलं जीवित कार्य करणारी एक एक अंगाने करणारी वाङ्मय नियतकालिक सहज आपल्या डोळ्यापुढे येऊ शकतात.
म्हणजे विशिष्ट काळातील वाङ्मय प्रवृत्तीचं समग्र चित्र दाखवण्याचा प्रयत्न करणं, या अनुषंगाने काही नियतकालिक, सत्यकथा सारखी नियतकालिक आपल्याला त्या काळात दिसतात. दुसऱ्या बाजूला नव्या उर्मींची दखल घेणं आपल्याला नवोत्तरी कालखंडात जी नियतकालिक सुरू झाली, शब्दवेध अभिधानंतर खेळ यांनी जे काम केलं ते निश्चित त्या पद्धतीने आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यामुळे या सगळ्या अंगांनी किंवा किमान काही अंगांनी कार्यरत असणारी जी नियतकालिक असतील ती मराठी वाङ्मयीन संस्कृतीचं प्रकृती निदान जे काय तब्येत जी आहे मराठी वाङ्मयीन संस्कृतीची ती त्याच्यावर अवलंबून असेल असं मला वाटतं. म्हणजे मराठी वाङ्मय क्षेत्रातील नव्या नव्या प्रवृत्तींची दखल, त्यांच्या लेखनाला अंकातून स्थान, या बाबतीत वर्तमानातील बहुतांश मराठी वाङ्मय नियतकालिके स्वागतशील भूमिका बाळगणारी आहे. कारण सध्या असं झालंय की आली कविता छापली कविता, म्हणजे मराठी मधल्या नियतकालिकांची वस्तुस्थिती वर्तमानाचं चित्र पाहिलं तर कविता छापणारीच नियतकालिक आहेत बहुतेक सगळे. त्याच्या व्यतिरिक्त इतर जो मजकूर आहे साहित्य विषय तो किती येतो अंकामध्ये याचा विचार आपण निश्चितच करायला पाहिजे. तर या नव्या लिहिणाऱ्या लोकांच्या लेखनाबद्दल स्वागतशील भूमिका बहुतेक सगळ्या अंकांचीच आहे. परंतु वाङ्मयीन दृष्ट्या केवळ उत्कृष्ट अशा नव्यांच्या लेखनाला स्थान देताना त्यांच्या चांगल्या, बऱ्या, अधिक चांगल्या होण्याची शक्यता असणाऱ्या लेखनाचाही विचार वाङ्मयीन नियतकालिकांनी करायला हवा. कारण ग्रंथ हे स्थिर विकसित व्यक्तिमत्व आहे, तर नियतकालिक एक छोटं मोठं विकासक्षम व्यक्तित्व आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं. म्हणून नव्यांच्या, बऱ्या, अधिक चांगल्या होण्याची शक्यता असलेल्या लेखनाचा विचार करायला हवा. विशिष्ट जाणीव, विशिष्ट प्रवृत्ती, प्रवाह यांना अभिव्यक्त करणाऱ्या साहित्याची भलावण आणि त्या व्यतिरिक्तच्या अन्य जाणीवा, प्रवृत्ती, प्रवाह याविषयी तुच्छता भाव अशा दृष्टीचा अंगीकार वाङ्मय नियतकालिकांनी करणं उचित ठरत नाही. नवोत्तरी कालखंडामध्ये जी नियतकालिक निर्माण झाली त्यांनी जागतिकीकरणातली कविता हीच खरी कविता की काय असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती खूप वादविवाद झडलेले, म्हणजे त्यांचे जे संपादक आहेत त्यांचे वादविवाद झडलेले आपल्याला दिसून येतात. दुसऱ्या बाजूला काही नियतकालिकांनी देशीवादी भूमिकेचं समर्थन केलं, त्याच्यामधनं बहुजन संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून दर्शन सारख्या नियतकालिकांनी त्या भूमिकेचं समर्थन केलं. तर त्यांची एक भूमिका आणि महानगरीय जाणीवेच्या कवितेची जागतिकीकरण विषयक भूमिका याच्यामध्ये एक कोणाची कविता ही खरी कविता आणि कोणती कविता ही समकालीन कविता याच्याबद्दल जे वादविवाद झाले त्याच्यामुळे त्या नियतकालिकांची वाताहत झाली असं मला वाटतं. मुळात कोणत्याही कालखंडातील वास्तव एकाच तऱ्हेचं आहे असं म्हणता येत नाही. समाजाच्या निरनिराळ्या अंगातून, त्यातील स्तरभिन्नतेतून वास्तवाच्या अनेक परिप्रत्ययाला येत असतात. त्यांची जाणवणारी दाहकताही एकाच प्रकारची असू शकत नाही. अशा वेळी वास्तवाची एकच एक परी मानून तिची अभिव्यक्ती असलेले लेखन हेच खरं लेखन आहे असं गृहीतक मांडणं उचित ठरत नाही. कारण वर्तमान साहित्याची आणि साहित्य विचारांची दिशा दिग्दर्शित करण्याच्या दृष्टीने वाङ्मय व्यवहारातील वाङ्मय नियतकालिकांचं कार्य फार महत्वाचं असतं. दुसरी एक भूमिका आहे की छापण्यासारखा मजकूर उपलब्ध असेल तर नियतकालिकाचा अंक प्रकाशित करावा. ही भूमिका तत्वतः उचितच आहे, योग्यच आहे. परंतु छापण्यासारखा म्हणजे नेमका कसा, म्हणजे उच्च दर्जाचा, उत्कृष्ट, वाङ्मयीन गुणवत्तेचा असा मजकूर अपेक्षित आहे का? तर अशा मजकुराची नेहमीच वानवा असते, कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. दर्जेदार वाङ्मयीन गुणसंपन्न लेखन कोणत्याही वाङ्मयीन नियतकालिकाला अल्प प्रमाणातच उपलब्ध होत असते. निव्वळ अशा लेखनाला अंकात स्थान द्यायचे तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. वाङ्मयीन नियतकालिकाच्या अस्तित्वाचं नेमकं प्रयोजन काय हा त्यापैकीच एक महत्वाचा प्रश्न आहे. वाङ्मयीन व्यवहाराच्या अभिसरण प्रक्रियेला चालना देण्याचं एक महत्वाचं प्रयोजन वाङ्मयीन नियतकालिकांचं असतं. कोणतेही नियतकालिक निव्वळ उत्कृष्ट दर्जाचं लेखन छापून वाङ्मयीन विकसनशीलतेच्या प्रक्रियेला चालना देऊ शकत नाही. असं लेखन वाङ्मयाच्या विकसित प्रगल्भ रूपाचं दर्शन घडवत असतं. वाङ्मयाच्या विकसनशील विकासक्षम रूपाकडे मात्र दुर्लक्ष होतं. मुळात वर्तमान वाङ्मयीन पर्यावरण लक्षात घेता अनेक नवोदितांच्या लेखनामध्ये वाङ्मयीन दृष्ट्या बऱ्याच चांगल्या निर्मितीचे अंश प्रत्ययास येत असतात. त्या निर्मितीच्या उत्कृष्ट होण्याच्या प्रवासाच्या शक्यताही काही वेळा जाणवतात. आज समाज स्तरांच्या कड्या कपाऱ्यांमधून लिहिणाऱ्यांची संख्याही वाढती आहे. अशा लिहिणाऱ्यांच्या निर्मितीला वाङ्मयीन गुणवत्तेच्या उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी काही एक प्रवास निश्चितच करावा लागेल. विभिन्न कंगोऱ्यांमधून जाणवणारं समाज वास्तव वाङ्मयीन रूपांमधून कसं अभिव्यक्त करावं हा वर्तमानातील एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्या उत्तराचा शोध घेताना त्या लेखकाला करावा लागणारा प्रवास हा वाटावळणांमधून, खाच कळग्यांमधून केलेला अनवटक प्रवास असेल. अशा प्रवासासाठी नव्याने लिहिणाऱ्यांच्या लेखन उर्मींना वाङ्मयीन गुणात्मकतेची प्रत लावण्यासाठी
वाङ्मयीन नियतकालिकांची साथ संगत गरजेची आहे असं म्हणावं लागेल. म्हणूनच वाङ्मयीन नियतकालिके ही वाङ्मयीन दर्जा, गुणवत्ता यांचा शोध घेणाऱ्या प्रयोगशाळा म्हणून कार्यरत असायला हवा. तिथं एक्सपेरिमेंट झाले पाहिजे, त्या लेखनाबद्दल तिथं प्रयोग झाले पाहिजेत, बऱ्या वाईट चांगल्या लेखनाचा तिथं विचार झाला पाहिजे. वाङ्मयीन गुणवत्तेच्या अनेक शक्यता त्यातून गवसायला हव्यात. वाङ्मयीन नियतकालिके ही त्या कालखंडाची अपत्ये असतात. त्यांचे प्रवाहीपण वाङ्मयीन संस्कृतीला सत्वसंपन्नता प्राप्त करून देत असतं. म्हणून चांगले, उत्कृष्ट असे सगळ्या स्तरावरील लेखन त्यातून यायला हवे. अशा लेखनाच्या एकाच वेळी एकत्र येण्यातून अभिसरणाची प्रक्रिया घडेल आणि त्यातून वाङ्मयीन मौलिकतेच्या निकषावर टिकणारं लेखन येणाऱ्या काळातील उत्कृष्ट साहित्य म्हणून ओळखलं जाईल. म्हणूनच वर्तमानातील वाङ्मयीन नियतकालिकाचं अंतःकरण सर्व प्रकारच्या लेखनाच्या स्वागतासाठी खुलं असायला हवं. भूमिका, अस्मिता, मागण्या, समज, पूर्वग्रह, दुराग्रह यांच्यामुळे वर्तमानात निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेत गोठत चाललेला विवेक आणि हरवत चाललेली संवेदनशीलता आपल्याला माणूसपणापासून दूर नेत आहे. अशा परिस्थितीत वाङ्मयीन नियतकालिकांसारखं माध्यम हाताळताना विवेक आणि संवेदनशीलता यांची सोबत आपण बाळगणं निकडीचं असं मला वाटतं. या अनुषंगाने मला वाङ्मयीन नियतकालिकाशी संबंधित 2 गोष्टींकडे लक्ष वेधायचं. एकतर आपण श्रीपू भागवतांच्या स्मृतिप्रित्यर्थ एकत्र जमलेलो आहोत. त्याच्यामुळे वाङ्मयीन नियतकालिकांचा संपादक हा वाङ्मयीन संस्कृतीला दिशा देण्यामध्ये किंवा गती देण्यामध्ये एक फार मोठी महत्वाची भूमिका बजावत असतो असं मला वाटतं. म्हणजे मागच्या महिन्यातच लोकसत्ताच्या रोकपुरवणीमध्ये प्रफुल्ल शिलेदार आणि शेखर देशमुख यांचे वाङ्मयीन नियतकालिकांच्या संदर्भातले 2 लेख प्रकाशित झाले होते. त्या दोन्ही लेखांबद्दल माझी काही मत आहे, पण मी शेखर देशमुखांच्या लेखाबद्दल सांगेल. त्यांनी वाङ्मयीन नियतकालिकांचा संपादक ही जी एंटिटी आहे ना, हे जे एकक आहे ना वाङ्मयीन संस्कृतीमधलं, ते किती महत्वाचं असतं, ते किती अक्षाच्या स्वरूपाचं काम करतं, ऍक्सिसच्या स्वरूपात काम करतं, हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि वाङ्मयीन नियतकालिकांच्या संपादकांची ती पिढी गेली आणि वर्तमानात अशी वाङ्मयीन नियतकालिकाचे संपादक आढळत नाही असं आपल्याला दिसतं. आणि आज औचित्य आहे की श्रीपूंच्या स्मरणार्थ आपण एकत्र जमलो. त्याच्यामुळे वाङ्मयीन नियतकालिकांचा संपादक हा वाङ्मयीन संस्कृतीला कसा गती आणि दिशा देण्यासाठी कार्यभूत होऊ शकतो हे आपण नीट समजून घ्यायला हवं असं मला वाटतं. माझ्याकडे अनेक जणांची विधानं आहेत त्या संदर्भातली. मी फक्त 2 विधानं या ठिकाणी सांगणार संपादकांबद्दलची. एक प्रभा गणोरकर मॅडमचंच आहे. श्रीपू भागवत व्यक्ती आणि संपादक या वासंती मुजुमदार यांनी संपादित केलेल्या पुस्तकामध्ये मॅडमचा एक लेख आहे, सत्यकथा आणि श्रीपू भागवत या शीर्षकाचा एक लेख आहे. त्याच्यामध्ये त्यांनी श्रीपूंच्या संपादकीय भूमिकेबद्दल लिहिताना त्यांनी म्हटलंय, चांगला संपादक हा प्रथम संवेदनक्षम रसिक वाचक असतो. मला वाटते सध्याच्या सगळ्या वाङ्मयीन नियतकालिकांच्या संपादकांनी माझ्यासह सगळ्यांनी नीट समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. चांगला संपादक हा प्रथम संवेदनक्षम रसिक वाचक असतो, चांगला समीक्षक असतो. वाङ्मयातील श्रेष्ठ कनिष्ठाची पातळी ओळखण्याची जाण त्याच्यात असते. त्या योगे उत्कृष्टते निवडून वाचकाला सादर करणे ही त्याची पहिली कृती असते. पण ते करीत असतानाच ते उत्कृष्ट का आहे, वेगळे कसे आहे याचीही समज तो वाचकांमध्ये निर्माण करत असतो. यासाठी तो त्या काळातील समीक्षकांचे सहाय्यही घेत असतो. मला वाटतं याच्या उलट विधान मी केलं तर चांगला समीक्षक वाङ्मयीन नियतकालिकांचा हा तुच्छताभाव बाळगत नाही, लिहिणाऱ्यांबद्दल बाळगत नाही, वाचणाऱ्यांबद्दल बाळगत नाही, आणि एकूणच त्याची वाङ्मयीन संस्कृतीबद्दलचा जो आस्थाभाव आहे तो त्याच्या मनामध्ये जागा असतो. दुसरं विधान आहे ते श्रीपू भागवतांचंच आहे आणि ते सांगणं मला आवश्यक वाटतं. श्रीपू भागवतांनी कविता रथीचे संपादक पुरुषोत्तम पाटील यांना लिहिलेलं एक पत्र आहे. कविता रथीचा पहिला अंक 30 नोव्हेंबर 1985 ला प्रकाशित झाला. येत्या 15 दिवसात त्याला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. तर तो अंक मिळाल्यानंतर श्रीपूंनी उपाजींना, पुरुषोत्तम पाटलांना जे पत्र लिहिले त्या पत्रातला काही भाग मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं. 10 एप्रिल 1986 रोजीचं हे पत्र आहे. त्याच्यात श्रीपू असं लिहितात, म्हणजे पहिला अंक मिळाल्यानंतर पुरुषोत्तम पाटलांना संपादकाने काय करायला हवं हे सांगतात श्रीपू भागवत. विधानं फार महत्वाची. श्रीपू लिहितात, संपादकाने एकाच वेळी स्वागतशील व साक्षेपी असायला हवे. आपल्या वाङ्मयीन भूमिकेच्या शुद्धतेबद्दल दक्ष राहायला हवे आणि ती कसल्याही बाह्य विचाराने शबल होऊ देता कामा नये. वाङ्मयीन अवाङ्मयीन असा तिढा त्याच्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. आपल्या निर्णयाबद्दल त्याने अहंकारी नसावे. मी तुमचं छापलं ही मिरवणारी जी संस्कृती आहे, म्हणजे डिझाईन अँड डेकोरेशन, अतुल पेठे जे म्हणजे, हा डेकोरेशनचा जमाना जो चाललाय सध्या सगळ्याच बाबतीमध्ये, की पुरस्कार पण जाहीर होतात ते पण डेकोरेशन म्हणून जाहीर होतात. सध्या जे पुरस्कारांचं पेव आहे
तर आपल्या निर्णयाबद्दल संपादकाने अहंकारी नसावे आणि आग्रही नसावे, पण त्याबद्दल त्याला जाणता आत्मविश्वास असायला हवा. तरच त्या निर्णयाला होणाऱ्या अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया त्याला योग्य समवृत्तीने स्वीकारता येतात. आणि काव्यकलेच्या क्षेत्रातल्या प्रतिक्रिया स्वाभाविकच, आता हे कविता रतीच्या अनुषंगाने, त्याच्यामुळे काव्य लेखनाबद्दल, काव्यकलेच्या क्षेत्रातल्या प्रतिक्रिया स्वाभाविकच तीव्र आणि अधिक बोलक्या असतात. मला वाटतं साधारणपणे 85-90 पर्यंत साहित्य, संस्कृती, वाङ्मय या क्षेत्रामध्ये नव्या नव्या वाटा ढुंढाण्याची एका वर्गामध्ये तीव्र आस होती. त्यातून नियतकालिक, अनियतकालिक जन्माला आली. म्हणजे सत्यकथेच्या विरोधातून, प्रतिरोधातून लघु अनियतकालिक जन्माला आली. तर ती जी भूमिका होती ती आलेल्या आणि मागवलेल्या, आणि त्याच्यातूनच एक संपादकांची एक व्यवस्था, मूल्य व्यवस्था सुद्धा जन्माला आलेली होती असं आपल्याला दिसतंय. आलेल्या आणि मागवलेल्या साहित्याला पैलू पाडणारे निष्णात लोक त्या संपादकीय मूल्य व्यवस्थेचे करते धरते होते. साहित्य विषयक, साहित्य समीक्षा विषयक, व्याकरण, सौंदर्यशास्त्र, भाषाशास्त्र यांची त्यांना उत्तम जाण होती. संपादन ही प्रक्रिया सर्जनाला अवकाश मिळवून देणारी कला आहे. फार महत्वाचं विधान. सर्जनाला अवकाश मिळवून देणारी कला आहे संपादन ही. केवळ दैनंदिन उपचार नव्हे याचं पक्क भानही होतं. त्यामुळे त्या काळातील वाङ्मय नियतकालिकांमध्ये आशय विषयाला उंची आणि समकालीन विश्वाचे व्यापक ठसेही उमटत होते. या प्रक्रियेमधून जसे मोठ्या प्रमाणात लेखक घडत गेले, काही प्रमाणात वाचक देखील घडलेले आपल्याला दिसून येतात. पण हे प्रमाण नियतकालिकांच्या भवितव्याला आधार देण्या इतपत कधीच बळकट झालं नाही. 90 नंतरच्या काळामध्ये त्याने उतरणीचा प्रवास सुरू केला असं आपल्याला दिसून येतं. दुसरा जो मुद्दा आहे वाङ्मय नियतकालिकांच्या संपादकांच्या बरोबर, मला दुसरा मुद्दा, वाङ्मय नियतकालिक जे कार्य करतात वाङ्मय संस्कृती घडवण्यामध्ये, त्याच्यामध्ये वाचन संस्कृती आणि वाङ्मयीन अभिरुची या संदर्भातलं कार्य, त्याचं एक विपरीत उदाहरण मी त्या मुंबई विद्यापीठाच्या कवितेचं दिलं, की आपली वाचन संस्कृती कुठे चाललेली. आणि त्या कवितेबद्दल आक्षेप हा कुठल्याही सामान्य वाचकाने घेतलेला नाही. साहित्याचे अभ्यास करणारे प्राध्यापकांनीच त्याच्यावर आक्षेप घेतलेला होता त्या कवितेवरती. आणि जे अभ्यासक्रमांना लावली साहित्याच्या अभ्यासकांनीच, म्हणजे अभ्यास मंडळातले प्राध्यापक, ती मागे घेतली ती पण साहित्यकाच्या अभ्यासकांनीच आक्षेप घेतल्यामुळे. म्हणजे एकूणच सगळा तो वाङ्मयीन व्यवहार झाला, त्याच्यामध्ये सगळे साहित्याचे सुज्ञ वाचक होते असं गृहीत होत, पण तरी ते घडलं. तर वाङ्मयीन अभिरुची घडवण्यामध्ये वाचक घडायला हवा, त्यातूनच वाङ्मयीन संस्कृतीला विशिष्ट आकार लाभू शकतो. म्हणजे सगळ्यांनीच सांगितलं ना, म्हणजे आता माध्यम संस्कृतीच्या सत्रामध्ये म्हटलं की तुम्ही काय बघायचंय तुम्ही ठरवा, तुम्ही काय बघायचंय तुम्ही ठरवा. आणि आता वाचक ही संकल्पना मला वाटतं भ्रष्ट होत चालली. आता सगळे दर्शक झालेले, सगळे दर्शक झालेले. म्हणजे आपण सगळे दर्शक आहोत, वाचक किती आहोत. म्हणजे काल आम्ही प्रवास करत दिवसभर धोंडगे सरांचा सहवास लाभला. माझा त्यांना प्रश्न होता, सर म्हटले की तुम्ही चांगला जोरदार जाडजूड अंक केला. म्हटलं सर मला कोणी वाचतं का, हा एक प्रश्न आहे. म्हणजे अंक कोणी वाचतं का, म्हणजे प्रतिक्रिया देतं का कोणी. आणि म्हणजे प्रतिक्रिया काहीच द्यायची नाही अशी पण प्रतिक्रिया असू शकते, की काहीच नाही हे सगळं फालतू आहे अशी पण प्रतिक्रिया येत नाही. आणि चांगलं आहे किंवा बरं आहे किंवा याच्याबद्दल आम्हाला असं म्हणायचं तसं म्हणायचं अशा प्रतिक्रिया सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे वाचक घडायला हवा, त्यातून वाङ्मयीन संस्कृतीला विशिष्ट आकार लाभू शकतो. वाचक घडवण्यात, वाचकाची वाङ्मयीन अभिरुची घडवण्यामध्ये वाङ्मयीन नियतकालिकांची भूमिका मोलाची ठरते. राघव जाधव एका ठिकाणी म्हणतात की आपली वर्तमानातली जी अभिरुची, वाङ्मयीन अभिरुची, जी लोकप्रिय अभिरुची आहे, ती खूप संकीर्ण स्वरूपाची, खूप व्यामिश्र स्वरूपाची. म्हणजे मॅडम म्हटलं की सुरुवातीला की लोक काय वाचतात, नेमकं कोणत्या प्रकारचं साहित्य वाचतात, अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये कोणत्या पुस्तकांची विक्री जास्त होते, जास्त खपाची पुस्तकं कुठली, कोणती धार्मिक, आध्यात्मिक ही पुस्तकं जास्त खपली जातात. व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा ही पुस्तकं जास्त विकली जातात. तर नेमकी कोणती पुस्तकं, कारण आपली वाङ्मयीन अभिरुची ती खूप संकीर्ण स्वरूपाची. आणि राघव जाधव असं म्हणतात की साहित्यिक वाङ्मयीन गुणांपेक्षा त्याच्यामध्ये विविध विषयांचा स्पर्श करणं एवढंच आपल्याला माहिती. आपल्याला म्हणजे पुस्तकं चालणं एवढंच आपल्याला माहिती, विविध विषयांना स्पर्श करणं आणि आकर्षक, वेधक, चटपटीत, कुतूहलपर अशा गोष्टींकडे वर्तमानामध्ये आपण अधिक वळतो असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे वाङ्मयीन अभिरुची कितपत घडते हा महत्वाचा प्रश्न आहे. शहरी भागातला उच्चभ्रू तथाकथित अभिरुची संपन्न वर्गातला अंगी क्षमता असल्याचा संशय असलेला वाचक आज एक्झिट घेऊन बाहेर पडला असला तरी निमशहरी, ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागांमध्ये अजूनही शिक्षितांची पहिली पिढी पुढे येण्याची प्रक्रिया अजून सुरूच आहे. जोडीला निमशहरी भागातला नाही रे वर्गातला,
पण थोडाफार शिकलेला, आपल्या अभिव्यक्तीला दुजोरा मिळण्याच्या अपेक्षेत असलेला आणि अर्थातच साहित्य, समाज, संस्कृती, विज्ञान याविषयी जाणकार असलेला आणि वर्तमानपत्रापलीकडे जाऊन विषयाच्या सखोल विवेचन विश्लेषणाची अपेक्षा ठेवून असलेल्या अशा 2-3 वर्गातल्या पण संख्येने तुरळक असलेल्या वाचकांच्या भरोश्यावर सध्याच्या वाङ्मय नियतकालिकांचा डोलारा उभा आहे असं मला वाटतं. मी पटकन पुढे जातो आणि शेवटचा मुद्दा आहे की तो वाङ्मय नियतकालिकांच्या अस्तित्वाशी संबंधित आहे. तो आजचा नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमध्ये पण त्याच्याबद्दल लिहिलं होतं की वर्गणीदार, जाहिराती आणि अनुदान हे 3 भ्रमिष्ट करणारी चक्र आहेत वाङ्मय नियतकालिकांना. बरोबर. तर त्यांच्या अस्तित्वापुढची आव्हानं काय? माझा प्रश्न आहे की मुळात कोणतंही वाङ्मय नियतकालिक समाजाची खरंच गरज म्हणून जन्माला येतं का? खरंच गरज आहे म्हणून कोणतेही वाङ्मय नियतकालिक जन्माला येतं का? म्हणजे अंतर्नाद बंद झालं तेव्हा फार मोठा गजब झाला होता. आणि समाजाची गरज म्हणून बंद होतं का? समाजाची गरज म्हणून बंद होतं का? वास्तव हे सांगतं, समाजाची गरज असो किंवा नसो, आपापल्या वर्तुळांपुरती वाङ्मय नियतकालिका जन्माला येत राहतात, आपापल्या क्षमतानुसार चालत राहतात, वाटतं तेव्हा थांबत राहतात, पुन्हा पुनरुज्जीवित होतात, पुन्हा सुरू होतात. या सगळ्याचा अनुभव आपण घेत आहोत. ही वर्तमान मराठी वाङ्मय संस्कृतीची विरूपता आहे. मग वाङ्मय नियतकालिकांच्या अस्तित्वापुढे प्रश्न आहे. एक तर पहिला प्रश्न आहे की चांगलं लेखन मिळणं. मी उत्कृष्ट नाही म्हणणार, मी चांगलं लेखन मिळणं आहे. कारण आजचा काळ इतका संभ्रमित आहे की चांगलं आणि उत्कृष्ट आहे कसं ठरवायचं हा एक मोठा प्रश्न आहे. तर चांगलं लेखन मिळणं हा एक मोठा प्रश्न. दुसऱ्या बाजूला व्यावहारिक अडचणी अनंत आहेत. म्हणजे वर्गणीदार, जाहिराती मिळणं, शासकीय अनुदान मिळणं, शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावरती 1 अंक सुद्धा धड नीट काढता येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जी संस्था चालवतात त्या नियतकालिकांना थोडाफार आधाराचा टेकू असू शकतो, पण जी खाजगी पद्धतीने व्यक्ती चालवणारी जी नियतकालिक आहेत त्यांचं भवितव्य हे फारसं काही चांगलं नाही असं आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरती पण 1991 साली नादो महानो लक्ष्मण माने यांची एक समिती शासनाने निर्माण केली होती वाङ्मय नियतकालिकांच्या प्रश्नापुढची. त्याच्यामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत आज पण तेच उपाय आपल्याला सांगावे लागतील, कारण गेल्या 25 वर्षामध्ये त्याच्यावरती काहीच झालं नाही. 1991 पासून काहीच झालेलं नाही. त्या अहवालावरती काहीच त्याच्यावरती कार्यवाही होऊ शकलेली नाही. हे दुर्दैव आहे आपल्याला असं दिसून येतं. त्याच्यानंतर युगवाणीने पण त्या काळामध्ये एक मोठा विशेषांक काढला होता श्रीपाद भालचंद्र जोशींनी वाङ्मय नियतकालिकांच्या दुरवस्थेवरती. त्याच्यामध्ये पण खूप व्यापक स्वरूपामध्ये, विस्तृत स्वरूपामध्ये चर्चा आली. त्याच्यामुळे वाङ्मय नियतकालिकांच्या दुरवस्थेपुढचा सगळ्यात मोठा उपाय आहे की आपल्याला वाचन संस्कृतीची पत आणि प्रत ही उंचवावी लागेल आणि त्याच्याकरता आपल्याला महाकाय प्रयत्न करावे लागतील. आणि केवळ हे वाङ्मय संस्कृती पुरतं नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्या एकूण संस्कृतीचा वाङ्मय संस्कृती एक लहानसा घटक आहे आणि ती आपली भाषा, आपली माध्यमं, एकूणच आपला सगळा जीवन व्यवहार जो आहे तो सगळा या वाङ्मय संस्कृतीचा भाग आहे. आणि म्हणून आपल्याला ही जी आव्हानं आहेत ही पुरेशी आहेत. आज नव्या काळाची चाहूल लागलेली ऑनलाईन डिजिटल स्वरूपामध्ये काही नियतकालिका निघतात. आमचे मित्र, नाव विसरलो मी, आशुतोष पोद्दार माझं हाकारा नावाचं नियतकालिक करतात. अतिशय चांगलं एक विषय घेऊन त्याच्यावरती ते इंग्रजी आणि मराठी याच्यावरती सुरू करतात. ते अक्षरनामा हे राम जगतापांचं जे आहे ते जरी वृत्तपत्र या पद्धतीचं असलं तरी त्याच्यामध्ये साहित्य विषयक नव्या पुस्तकांबद्दलचे लेख हे आवर्जून छापले जातात. तर असे काही प्रयत्न आहे. वर्णमुद्रा हे दागो काळेंनी अलीकडच्या काळामध्ये सुरू केलेला आहे. पण हे प्रयत्न जेवढे गतीने चालतील, पुढे जातील आणि जितक्या जोमकसपणे पुढे येतील त्या पद्धतीने आपण या ऑनलाईन माध्यमातून सुद्धा या नियतकालिकांना पुढे चालना देऊ शकतो. मांडायचे मुद्दे बरेच आहेत, माझ्या हातात बरेच कागद आहेत, पण या अनुषंगाने वाङ्मय संस्कृती आणि वाङ्मय नियतकालिक यांच्या संदर्भामध्ये मला काही मांडण्याची या ठिकाणी संधी दिली आणि श्रीपू भागवतांविषयीचं एक अप्रत्यक्ष ऋण मलाही या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी दिली. कारण कवितारतीचे संपादक पुरुषोत्तम पाटील आणि श्रीपू भागवत हा एक निराळा ऋणानुबंध होता. त्यांचा एक मोठा पत्रव्यवहार आहे. तर त्याच्यामुळे त्या निमित्ताने सुद्धा मी कवितारतीच्या वतीने सुद्धा श्रीपू भागवतांविषयीचं ऋण व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.